नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी दिनेश मळेकर. सकाळचा ब्रेकफास्ट करून मी बाहेर पडलो. इथे ब्रेकफास्टसाठी भरगच्च मेनू आहे. पोटभर ब्रेकफास्ट करून मी बाहेर पडलो. आज खूप मोठा प्रवास करायचा आहे. आज मी इटलीच्या रोम या शहरात जाणार आहे. हे अंतर एडिसन पासून साधारणपणे 450 किलोमीटर आहे. या नकाशात तुम्ही बघू शकता. इटली हा देश युरोपच्या दक्षिणेला असल्याने इथे उन्हाळा जाणवायला लागला. स्वच्छ सूर्यप्रकाश दिसतो. साधारण 150 किलोमीटरचं अंतर पार करून मी बार सारणी या गॅस स्टेशनवर थांबलो. इथे गॅस स्टेशनही आहे आणि ट्रक बेस सुद्धा आहे. इथे एवढे मोठे मोठे ट्रक अगदी ओळीने पार्क करून ठेवलेले. माणसांच्या आकारावरून ट्रकचा प्रचंड आकार लक्षात येतो. इथे असे 1-2 नव्हे तर अनेक ट्रक पार्क केलेले आहेत. या बार सारिणीमध्ये एक छोटस शॉपिंग सेंटर पण आहे. पुढे 300 किलोमीटर प्रवास करून मी रोमच्या अन्नपूर्णा इंडियन रेस्टॉरंट इथे जेवण घेतला. रोमच्या कोलोशियम पासून हे रेस्टॉरंट जेमतेम 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे रोमचं कोलोशियम. हे कोलोशियम साधारणपणे 2000 वर्षापूर्वी बांधलं गेलेलं आहे. यातला बराचसा भाग आता पडीक दिसतोय, पण तरी उर्वरित भाग मात्र व्यवस्थित मेंटेन केलेला आहे. हे एक ॲम्फी थिएटर आहे. शिवाय हे एक स्टेडियम म्हणूनही वापरलं जात होतं. सुमारे 50 ते 80 हजार प्रेक्षक बसतील एवढी जागा होती. त्यामुळे त्यावेळच्या मानाने हे प्रचंड मोठं स्टेडियम आहे. या अँगलने बघितल्यावर एक परफेक्ट कट दिसतो. या मागच्या भागात पडझड झालेली दिसून येते. या कोलोशियमच्या जवळच म्हणजे साधारण 6-7 किलोमीटरच्या अंतरावर व्हॅटिकन सिटी आहे. मी आता तिथेच जायला निघालो. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे एक शहर आहे, तसंच हा एक देशही आहे. अतिशय छोटा देश. या देशाची जनसंख्या फक्त 600 आहे आणि एरिया म्हणाल तर फक्त अर्धा स्क्वेअर किलोमीटर आहे. कोलोशियम पासून साधारण 10 मिनिटात आपण तिकडे पोहोचू शकतो. मी आता व्हॅटिकन सिटीला जायला निघालोय. रोम शहरात रस्त्यावर ट्रॅफिक लागला, त्यामुळे माझी बस अतिशय संथ गतीने चालली होती. इथले लोक छोट्या गाड्या वापरणं प्रिफर करतात असं वाटतंय. ही व्हॅटिकन सिटी. या इथे बॅसिलिका ऑफ सेंट पीटर्स असं एक अतिशय मोठं चर्च आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया. आज शिरल्या याची भव्यता अगदी नजरेत भरते. याच्या छताची उंची साधारणपणे 80 ते 100 फूट आहे आणि छताचा प्रत्येक भाग अतिशय सुंदर पद्धतीने सोनेरी रंगात पेंटिंग केलेला आहे. छताच्या प्रत्येक भागावर नक्षीकाम केलेलं आहे. अतिशय भव्य असं हे चर्च आहे. याच्या प्रत्येक भिंतीवर किंवा पिलरवर काहीतरी एक शिल्प कोरलेलं आहे. प्रत्येक चित्र आणि शिल्पामागे काहीतरी पौराणिक कथा असावी असं वाटत होतं. अशा वेळी गाईड असणं अत्यंत आवश्यक आहे. या इथे छतावरचं पेंटिंग बघा. वाह, सुंदर. अतिशय भव्य अशी वास्तू आहे. या प्रत्येक पेंटिंग मागे काहीतरी धार्मिक कथा असाव्यात. या कथा माहीत नसल्याने फक्त चित्र आणि शिल्पांचा आस्वाद घेऊन पुढे पुढे चाललो होतो. इथलं प्रत्येक शिल्प हे कलेचा अत्यंत उत्कृष्ट असा नमुना होता. ही सर्व शिल्प अजूनही व्यवस्थित मेंटेन केलेली आहे. या इथे मेणबत्त्या लावलेल्या आहेत. एक अतिशय मोठा घुमट आहे आणि त्यातून ऊन येत आहे.
आणि त्याचं सोनेरी रंगात रंगवलेलं छत, त्यामुळे अशी पूर्ण वास्तू अशी लखाकत होती. ही वास्तू अतिशय वेल मेंटेन्ड होती. शिवाय स्वच्छता आणि शांतता तर होतीच. प्रत्येक पावलावर नजर वर जातो. वर बघू की बाजूला बघू, प्रत्येक भिंत, प्रत्येक छत हे अगदी बघण्यासारखं होतं. कलेचा आस्वाद घ्यायचा असेल तर इथे भरपूर वेळ काढून यायला हवा. प्रत्येक भिंत ही मूर्तिकला आणि चित्रकला याचा अतिशय सुंदर असा आविष्कार होता. इटलीला आलात तर व्हॅटिकन सिटी हे बघायलाच हवं. या चर्चमधून आता बाहेर पडलोय. ही रोम शहरातली सिटी बस आहे. हा बसचा पहिला स्टॉप असावा. सध्या तरी बस रिकामी दिसते. मी उगीच बसच्या आत डोकावून पाहिला. पॅसेंजरच्या सोयीचा विचार करून या बसची बांधणी केलेली वाटते. इथून पुढे मी ट्रेवी फाउंटनला आलो. हे 250 वर्ष जुनं फाउंटन आहे. असं म्हणतात की या फाउंटन मध्ये पैसे टाकले तर तुम्हाला रोमला पुन्हा यायचा चान्स मिळतो. हा ट्रेवी फाउंटनचा परिसर आहे. संध्याकाळ झाली आहे, त्यामुळे हॉटेल मर्क्युर रोमा वेस्ट या हॉटेलमध्ये मी चेक इन केलं. या हॉटेलचं दिवसाचं भाडं साधारण 100 युरो आहे. तिथे बुफेची तयारी चालली आहे. तोपर्यंत जरा मित्रांशी गप्पा मारत बसलो. इथे आता जेवण घेतलं. जेवण अतिशय चविष्ट होतं. चला आता इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, जाता आता नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर लगेच करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.